नमस्ते. काल स्थायी समितीची बैठक झाली आणि स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सोनवणे विरुद्ध आदिल फराज असा प्रवीण सोनवणे विरुद्ध आदिल फराज वाद झाला असा वृत्तपत्रांमध्ये आलं. हे खरं आहे, वाद झाला. परंतु खरं तर काल सकाळी 11 वाजल्यापासून केशवराव भोसलेंचे नाट्यगृहामध्ये महाराजांची बैठक होती. तिथून आम्ही 1:15ला महापालिकेत आलो. 1:30 वाजता महापौरांची बैठक सुरू झाली केशवराव भोसलेच्या संदर्भामध्ये. तिथून परत 4 वाजता 4:15ला ती संपली. 4:15 ते आम्ही वर आलो. 4:30ला तिसरी मीटिंग सुरू केली स्थायी समितीची. आणि त्यामुळं दिवसभर सगळे अधिकारी अडकून होत्या, काही महिला अडकून होत्या, चेअरमन साहेब आम्ही होतो. आणि मग तरीसुद्धा 4:30ला सुरू झालेली बैठक ही 7:15ला संपली. खरं तर सगळ्या सदस्यांचा काल 4 विषय होते. चेअरमन साहेबांनी सांगितलं ते खेळीमेळीत मंजूर झाले. एका महिला बचत गटांमार्फत बिलं हे करायचं सुद्धा मंजूर केलं. परंतु महिलांना सबलीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एकमत करून सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. परंतु काल आज जी काय बातमी आली की दिव्यांगांसाठी ते बोलणार होते आणि त्याच्यासाठी चेअरमननी थांबवलं, असं नाही. हे चुकीचं आहे. चेअरमन साहेबांनी वेळ फार झाले आणि सर्व सदस्य लागले होते की आता संपवा. तर त्यावेळेला यांनी संपवल्यानंतर प्रवीण सोनवणेंच्या हातामध्ये माईक होता. ते त्या ठिकाणी लागले ओरडायला की मला बोलायचं आहे, माझा प्रश्न राहिला आहे. तर काय प्रश्न आहे म्हटल्यानंतर ते माझ्या एका भागातल्या माझ्या विरोधकाच्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यावर बिल्डिंगवर दिवाचा हे जातो, ते काढलं पाहिजे. यांनी सांगितलं की तो वैयक्तिक हे आहे, आपण बसून संपूया, असं काय फार हे नाही आहे. परंतु त्यांनी सांगितले एवढी घाई गडबड काय जाऊन आता सगळे प्यायलाच बसणार आहे. हे शब्द आलं, हे असंविधानिक शब्द आहे. चेअरमन साहेबांना पण कळेला नेमकं कशा पद्धतीने का असं बोललं. सर्वच जण आम्ही अवाक झालो. मी सिनियर असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही शब्द चुकीचं वापरताय प्रवीण, ह्याच्यात तुम्ही शब्द मागे घ्या आणि दिलगिरी व्यक्त करा. हे असंविधानिक शब्द इथं महिला आहेत, महिला नगरसेविका आहेत, त्या ठिकाणी अधिकारी महिला आहेत, आम्ही सर्व सदस्य आहे. तर ते त्या बाबतीमध्ये मान्य करायला तयार नव्हते. त्यांची भूमिका होती, होय मी बोललोय, मी काय माघार घेणार नाही, माझ्या दमावर बोललोय, माझ्या हिमतीवर बोललोय, अशी त्यांची भाषा आल्याने 5 मिनिटं ही चर्चा सुरू असताना अमर समर्थ नावाचे काँग्रेसचे नगरसेवक देखील त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांनी ऐकले नाही आणि त्यातून हे वाद झाला आणि या वादाचा रूपांतर जोरात झालं. परंतु माझी भावना एवढीच होती की ते असे जर शब्द टाकायचे, जर आपली परंपरा सुरू झाली तर हे सभागृहासाठी उचित नाही आहे. सभागृह चेअरमन स्थायी समितीमध्ये सर्वोच्च आहे. ते ज्यावेळेला उभे राहतात सर्वांनी प्रोटोकॉल पाळून त्यांना रिस्पेक्ट दिलं पाहिजे. सभा संपवली म्हटल्यानंतर त्याचा आदर राखलं पाहिजे. तसं न करता हे इथं दंगा करत होते आणि त्यातून वाद झाला. मी त्यांना सांगितलं, त्यांनी ज्यावेळेला चुकीचे शब्द माझ्या संदर्भामध्ये वापरायला सुरू केले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की होय मला माहिती आहे तुमचे दारूचे धंदे आहेत, त्यामुळे तुम्हाला दारू पिणं हे सगळं तुमच्या लक्षात येतंय, ते बोलता तुम्ही त्या पद्धतीनं. परंतु लोकांच्याच भावना अशी आहे की तुमच्या दुकानांमध्ये डुप्लिकेट दारू विकली जाते, त्याच्यावर पण तुम्ही बोललं पाहिजे, असं मी त्यांना बोललो. मी मान्य करतो, अशी लोकभावना आहे आणि त्यामुळं पिढ्या खराब झालेल्या आहेत दारू पिऊन. अनेक पिढ्या दारूच्या नशेमध्ये बर्बाद झालेले आहेत. आणि म्हणून मी त्या उद्देशानं बोललो असेल तर त्या जे सांगतायत तर त्याला तिने जर एका शब्दावर सांगितलं असतं की माझी दिलगिरी आहे तर हा विषयावर पडदा पडला असता. परंतु ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य करत नाहीत. आज देखील त्यांची स्टेटमेंट जे होतं त्यामध्ये देखील त्यांनी बोलले असते तर आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायची गरज नव्हती. खरं तर नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याची भूमिका असती की आपल्या मतदारसंघातील लोकांनी विश्वास टाकून निवडून दिलंय, त्यांचा विश्वास संपादन करून विकासाची गंगा आपल्या मतदारसंघामध्ये नेऊन लोकांना समाधान करावं, त्यांचा मूलभूत पायाभूत सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या, त्यांना लागणाऱ्या जे काही गरजा असतील त्या गरजा आपण त्यांना मदत करावी. परंतु असं जर भांडत आपण बसलो तर हे चुकीचं होतं. आणि एकंदरीत कुठंतरी राष्ट्रवादीच्या गटनेत्याला टार्गेट केलं जातंय का, अशी देखील लोकांनी मला फोन करून चर्चा केलेली आहे. तर असं होऊ नये. आम्ही लोकहितासाठी ज्या वेळेला आवाज उठवायला लागेल आम्ही उठवणार. माझी संस्कृती हरून फराज बाबू फराजांपासून माझी चाललेली परंपरा आहे. लोकांची कामं करून कामाचा माणूस म्हणून मी निवडून आलेला माणूस आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील लोकभावनासाठी, लोकांच्या विकासासाठी कुणाबरोबरही लढायला लागलं तर मी तितक्या ताकदीनं लढत राहणार.
माझ्या भागातल्या, माझ्या कोल्हापूर शहरातल्या सामान्य जनतेला न्याय मिळावं याच्यासाठी कोणत्याही थराला जाऊन मी माझा लढा संविधानिक पद्धतीनं चालवतो. असू दे किंवा स्थायीच्या समितीमध्ये असू देत, नूतन नगरसेवकांचा असा आरोप आहे की आम्हाला आमचे प्रभागातले प्रश्न मांडायला मिळत नाही. ज्येष्ठ जे सदस्य आहेत तेच आपले माहिती घेताना तेच बोलतात. परवा मला वाटतं सर्वजण सभेमध्ये क्षीरसागर साहेबांनी सुद्धा ते विषय मांडले नगरसेवक. तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय मत नाही, आहे? हे खरं आहे. यालाच एक जोडून प्रश्न आहे की आपल्याला असेल किंवा प्रवीण सोनवणे असतील, दोघांनाही राजकीय मोठी पार्श्वभूमी आहे. आपण याचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष या ठिकाणी महापालिकेत केलेलं आहे. जे आता 64 बऱ्यापैकी 64 नगरसेवक या ठिकाणी नवीन आहेत, त्यामुळं त्यांना देखील, त्यांच्यावर देखील या सगळ्या वादाचा परिणाम होईल असं वाटतंय का? नाही, निश्चितपणानं मी काल हेच सांगत होतो प्रवीण सोनवणेंना की आपल्याला परंपरा आहे. तुमचे वडील हरिदास सोनवणे देखील या ठिकाणी नगरसेवक म्हणून राहिले, उपमहापौर झाले, तुमचे मातोश्री महापौर झालेले. असे शब्द ना त्यांनी काढले ना आमच्या घराण्यामध्ये इतक्या वर्षाची परंपरा आहे समाजकार्याच्याने या ठिकाणी निवडून यायच्या, आमच्याही कुणी काढलं नाही. कोणीच आजपर्यंत, मी 20 वर्ष बघतोय, कुणीही असले शब्द कोणत्याही नगरसेवकाने किती वाद असला तर असा असंविधानिक शब्द सभागृहांमध्ये कधी काढलेला नाही. तर ह्याचं त्यांनी जर समजून घेतला असता तर कालच हा विषय 2 मिनिटांमध्ये संपून गेला असता. वादाला वाद वाढला. आणि राहिला साहेब म्हणतात तसं की मागच्या सभागृहामध्ये जे झालं, मुळामध्ये मागं जे काही माझा आणि देशमुखांचं झालं तो व्यक्तिशा नव्हता, तो पाणी प्रश्नावरती झालेला वाद होता. मी माझी भूमिका मांडत होतो की शहराला आधी पाणी पुरवठा करा. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी प्रश्न आहे, माझ्या मतदारसंघामध्ये पाणी प्रश्न आहे, महिलांना वन फिरायला लागलंय, रोज आम्हाला लोक फोन करतात. तर त्या विषयावर त्यांचं मत असं होतं की ग्रामीण भागामध्ये मोफत घेतात, म्हणजे त्यांना तुम्ही रेग्युलाइज करून द्या, त्यांना त्याची परमिशन द्या. परंतु आज परिस्थिती अशी आहे, येणाऱ्या पाण्यापैकी जवळपास 24 तास 16 इंच लाईन त्या आपटे नगर आणि ह्याच्यामध्ये गेलेली आहे. आमची मागणी एवढीच होती की 3 तासासाठी आमच्या उंचावरचे हे जे भाग आहेत, आमचे प्रभाग क्रमांक 12 असतील, अनेक शहरामध्ये भाग आहेत, त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही, त्यांना चांगलं पाणी मिळेल, 3 तास आम्हाला द्या. एवढ्या विषयावर त्यांची भूमिका वैयक्तिक नव्हती, माझीही वैयक्तिक नव्हती. आम्ही भांडलो जरूर, परंतु व्यक्तिशः जीवनावरती आम्ही एकमेकाला काही बोललेलो नाही. हे काल झालेला प्रकार आहे, हे चुकीचं आहे. आणि राहिला विषय की आमचे प्रश्न गेल्या 6 वर्षामध्ये प्रलंबित असल्यामुळं आणि आम्हाला त्याच्यावरती वाचा फोडणं गरजेचं असल्यामुळे आम्ही बोलत असतो, नाही असं नाही, परंतु बोलत असतो म्हणजे सगळ्या सदस्यांना ते मिळालं पाहिजे हेही तितकंच खरं आहे. महापौराने अनेकांना संधी दिलेली आहे, परंतु माझी एक प्रशासनाला मागणी आहे की संसदीय कार्य म्हणजे आपल्या जे सभागृहामध्ये चालणाऱ्या कार्याची माहिती, या कायदा जे काही MRTP ऍक्ट असेल, बॉम्बे म्युन्सिपल ऍक्ट असेल, ह्याच्या संदर्भातली सर्वस्व खोलासवार माहितीसाठी ट्रेनिंग ही परंपरा आहे. परंतु आता 100 दिवस ओलांडत आले तरी सुद्धा ती ट्रेनिंग महापालिकेकडून झालेली नाही. सर्व नवीन सदस्यांना देखील ही ट्रेनिंग झाली पाहिजे, त्यांनाही विषय कळले पाहिजेत. विषय कळाले तर ते चांगल्या पद्धतीने बोलू शकतील आणि त्यांच्या प्रश्नाला त्या ठिकाणी मार्ग लागेल. आणि निश्चितपणानं त्यांचा सर्वच नवीन सदस्यांचा आम्ही आदर करणारे, आम्ही जरी सिनियर असलो तर त्यांचा आदर करतो. काही प्रश्न त्यांनीच आम्हाला दिलेले असतात की तुम्ही साहेब या विषयावर बोला, कारण आम्हाला बोलता येणार नाही, तुम्ही बोला त्या विषयावर, आणि म्हणून आम्ही बोलत असतो.